आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 3 त्रिकोण याविषयी आपण माहिती पाहत आहोत. आपण सराव संच 3.1 अभ्यास केलेला आहे. आज आपण सराव संच 3.2 चा अभ्यास करणार आहोत. सराव संच 3.2 पान नंबर 31. तर या ठिकाणी सराव संच 3.2 पाहण्यासाठी आपल्याला त्रिकोणाची एकरूपता म्हणजे काय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर एक रेषा आहे आणि त्या रेषेवर दुसरी एक रेषा तंतोतंत जुळत असेल तर त्या रेषा आपण एकरूप आहे असं आपण म्हणतो, समान मापाच्या. तसंच जर आपण एक त्रिकोण काढला, समजा ए बी सी हा त्रिकोण काढला आणि हा त्रिकोण काढल्यानंतर हा त्रिकोण एका पुट्ट्यावर ठेवून त्याला आपण रेषावरून केलं आणि तो त्रिकोण कापून काढला, तर तो त्रिकोण कापून काढलेला दुसऱ्या कागदावर ठेवून रेषा ओढल्या तर असा एक त्रिकोण तयार होईल. त्याला आपण नाव देऊया PQR. हे दोन्ही त्रिकोण हे समान मापाचे असतील म्हणून या त्रिकोणांना एकरूप त्रिकोण असे म्हणतात. येथे त्यांची संगती शिरोबिंदू ए चा शिरोबिंदू P हा संगत आहे, बी शिरोबिंदूचा Q हा शिरोबिंदू संगत आहे, सी शिरोबिंदूचा R शिरोबिंदू संगत आहे. म्हणजे ए बिंदू हा P वर पडेल, बी बिंदू Q वर पडेल, सी बिंदू R वर पडेल. तसेच बाजू AB ही बाजू PQ या बाजूबरोबर समान असेल, बाजू BC आणि बाजू QR या दोन बाजू सुद्धा समान असतील. तसेच बाजू AC चे माप आपण ह्याला 3 रेषा ओढतोय, ह्या बाजू AC चे माप हे बाजू PR च्या मापाएवढे असेल. तर हे दोन त्रिकोण हे एकरूप असतात. दोन त्रिकोण एकरूप आहेत असे आपण केव्हा म्हणतो? दोन त्रिकोण एकरूपता म्हणजे काय? तर पहिल्या त्रिकोणाचे सर्व बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या सर्व बाजूबरोबर तंतोतंत जुळतील. तसेच पहिल्या त्रिकोणाचे 3 कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोणाशी एकरूप असतील. म्हणजे कोण ए चा संगत कोण P, कोण बी चा संगत कोण Q आणि कोण सी चा संगत कोण R. म्हणजे 3 बाजू आणि 3 कोण एकूण 6 घटकांची आवश्यकता असते. दोन त्रिकोण एकरूप आहे असं आपण केव्हा म्हणतो? तर पहिल्या त्रिकोणाचे 3 बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूशी एकरूप असतील आणि पहिल्या त्रिकोणाचे 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाचे संगत 3 कोण असे एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण एकरूप आहे असं म्हणतो. आणि हे आपण असं लिहितो, त्रिकोण ABC एकरूप साठी हे चिन्ह आहे, त्रिकोण APQR. दोन त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR. म्हणजेच दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी आपल्याला 3 बाजू आणि 3 कोण म्हणजे एकूण 6 घटकांची गरज असते. परंतु 6 घटकांची आवश्यकता आहे, परंतु त्यापैकी कोणतेही 3 घटक 6 पैकी 3 घटक दिले तरी सुद्धा दोन त्रिकोण एकरूप होऊ शकतात. 3 घटक दिले तरी सुद्धा दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी पुरेसे असतात. त्यासाठी आपण जर समजा पहिल्या त्रिकोणाचा कोण आणि त्याच्या बाजू आणि त्या दोन कोणाच्या मधली बाजू म्हणजे पहिल्या त्रिकोणाच्या कोण बाजू कोण ही एक कसोटी आहे. येथे पहिल्या त्रिकोणाची समजा ABC हा एक त्रिकोण आहे आणि PQR हा दुसरा त्रिकोण आहे. तर पहिल्या त्रिकोणामध्ये कोण B हा कोण Q शी एकरूप असेल, बाजू BC ही बाजू QR शी एकरूप असेल आणि कोण C हा कोण R शी एकरूप असेल. पहिल्या त्रिकोणाचा 2 कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली संगत बाजू जर असेल तर हे दोन त्रिकोण कोबाको कसोटीने एकरूप आहेत असे म्हणतात. म्हणजे दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कसोटी आहेत. 6 घटकांची गरज आहे.
तीन बाजू आणि तीन कोण एकूण 6. परंतु 6 पैकी आपल्याला कोणतेही 3 घटक, ठराविक 3 घटक जर दिले तर सुद्धा 2 त्रिकोण एकरूप होऊ शकतात. तर त्यासाठी 3 कसोटी आहेत. पहिली कसोटी आहे को बा को कसोटी. 2 त्रिकोणामध्ये पहिल्या त्रिकोणाची 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण, दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजू त्यांनी समाविष्ट केलेला कोण याच्याशी एकरूप असतील तरी सुद्धा हे 2 त्रिकोण एकरूप होतात. दुसरी कसोटी आहे बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटीमध्ये येथे पहिला त्रिकोण आहे ए बी सी, दुसरा त्रिकोण आहे पी क्यू आर. या 2 त्रिकोणामध्ये जर पहिल्या त्रिकोणाची ए बी ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या पी क्यू बाजू बरोबर एकरूप असेल, तसेच एबीसीचा कोण बी आणि कोण क्यू हे एकरूप असतील, तसेच बाजू बीसी ही दुसरी बाजू ही क्यू आर या बाजूची एकरूप असेल, म्हणजे 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण, दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण याच्याशी एकरूप असतील तर हे 2 त्रिकोण बाकोबा कसोटीने एकरूप होतात. याला म्हणतात बाकोबा कसोटी. तिसरी कसोटी आहे बाबा कसोटी. येथे बा म्हणजे बाजू. येथे पहिल्या त्रिकोणाचे ही संगत बाजूची एकरूप आहे, तसेच एबीसी या त्रिकोणामध्ये एबी ही बाजू पीक्यू या बाजूची एकरूप आहे, बीसी ही बाजू क्यू आर बाजू बरोबर एकरूप आहे आणि एसी ही बाजू पी आर या बाजू बरोबर एकरूप आहे. म्हणजे एबीची संगत बाजू पीक्यू आहे, बीसी संगत बाजू क्यू आर आहे, एसी संगत बाजू पी आर आहे. पहिल्या त्रिकोणाची 3 बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 बाजूशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण बाबा कसोटीने एकरूप होतात. आता चौथी कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. येथे ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे आणि पी क्यू आर हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. येथे बी हा काटकोन आहे आणि क्यू हा याचा काटकोन आहे. ए चा संगत कोण पी आहे, बी चा संगत कोण क्यू आहे, सी चा संगत कोण आर आहे. येथे पहिल्या त्रिकोणाचा एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूची एकरूप आहे. पहिल्या त्रिकोणाचा कर्ण एसी हा दुसऱ्या त्रिकोणाचा कर्ण पी आर याची एकरूप असतील. जर 2 त्रिकोण काटकोन असतील आणि पहिल्या त्रिकोणाची एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजूशी आणि एक कर्ण दुसऱ्या त्रिकोणाच्या कर्णाशी एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप होतात. अशा पद्धतीने त्रिकोण एकरूपतेच्या या 4 कसोट्या आहेत. आता आपण या सूत्रांचा उपयोग करून उदाहरण पहिले सोडूया. प्रश्न पहिला, पुढील पैकी प्रत्येक उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या कोणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून प्रत्येक जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा. इथे त्रिकोण ए बी सी मध्ये बाजू ए बी ही दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू पीक्यू एकरूप आहे. बाजू बीसी ही दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू क्यू आर बरोबर एकरूप आहे. बाजू एसी ही दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू पी आर बरोबर एकरूप आहे. तर येथे या एबी ची संगत बाजू पी क्यू एकरूप आहेत, बीसी ची संगत बाजू क्यू आर एकरूप आहेत, एसी संगत बाजू पी आर एकरूप आहेत. आपण बाबा कसोटी पाहिली. जर पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही संगत बाजूचे एकरूप असतील तर त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल तर रिकामी जागा आहे
त्या ठिकाणी आपण लिहू शकतो बाबा कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप होतात. आता आपण दुसरी आकृती पाहू. येथे त्रिकोण XYZ त्रिकोण XYZ आणि दुसरा त्रिकोण LMN. या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला बाजू XY ही संगत बाजू LM ची एकरूप आहे. तसेच कोण Y हा कोण M ची एकरूप आहे. तसेच बाजू YZ ही बाजू MN ची एकरूप आहे. तर कोणत्या कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप होतात इथं आपल्याला खाली उत्तर मांडायचे. तर पहा आपल्या इथे चार कसोट्यापैकी येथे पहिल्या त्रिकोणाची बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजूची एकरूप आहे. पहिल्या त्रिकोणाचा कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या कोणाची एकरूप आहे. दुसरी बाजू ही दुसऱ्या बाजूची एकरूप आहे. बाजू कोण बाजू येथे आपल्याला हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीने एकरूप होतात. म्हणजे आपल्याला इथं पहिल्याला बाबा दुसऱ्या त्रिकोणाला बाकोबा कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप होतात. तिसरी आकृती पहा. पहिला त्रिकोण आहे PQR आणि दुसरा त्रिकोण आहे STU. येथे कोण P हा कोण S बरोबर एकरूप आहे. बाजू PR ही बाजू SU बरोबर एकरूप आहे. आणि कोण R हा कोण T बरोबर एकरूप आहे. तर येथे PRQ त्रिकोण PRQ एकरूप त्रिकोण STU. हे दोन त्रिकोण आपल्याला संगती पहा. P चा संगत कोण S आहे. R चा संगत कोण T आहे आणि Q चा संगत कोण U आहे. कोणत्या कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप असं विचारलंय. तर पहा कोण ह्या कोणाची एकरूप आहे. ही बाजू या बाजूची एकरूप आहे आणि हा कोण या कोणाची एकरूप आहे. तर कोणत्या कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप होतात असं आपल्याला विचारलं आहे. तर बघा कोण बाजू कोण आपल्याला सांगता येईल कोबाको. आपल्याला या ठिकाणी कोबाको कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप होतात. चौथी आकृती पाहूया. येथे हा एक त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण. हा दुसरा त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण. LMN आणि दुसरा त्रिकोण आहे TPR. येथे कोण M हा काटकोन आहे आणि कोण T हा सुद्धा काटकोन आहे. तसेच बाजू LM ही बाजू TP ची एकरूप आहे. तसेच बाजू LN हा कर्ण बाजू PR या कर्णाशी एकरूप आहे. तर त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण PTR. येथे आपल्याला LMN
हा काटकोन त्रिकोण, दुसरा काटकोन त्रिकोण PTR एकरूप आहे. तर या ठिकाणी आपल्याला कसोटीचं नाव लिहायचं आहे. पहा, हा काटकोन त्रिकोण आहे, हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे, हा कर्ण आहे, हा सुद्धा कर्ण आहे. म्हणजे दोन काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण आणि त्याची एक बाजू, दुसऱ्या त्रिकोणाच्या कर्ण आणि त्याची संगत बाजू याच्याशी दोन जर तंतोतंत जुळत असतील, एकरूप असतील, तर आपल्याला सांगता येईल की हे दोन त्रिकोण हे कर्णभुजा कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप होतात.